नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधी तर राज्यसेवा पूर्वला ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं अभिनंदन. जे काठावर आहेत त्यांनी डगमगून जाऊ नका. तुम्ही ही प्रिपरेशन सुरूच ठेवा. 120 दिवस आपल्याकडे शिल्लक येतात तर राज्यसेवा मुख्यसाठी या 4 महिन्यांच्या प्लॅनमध्ये रोज काय काय करायला पाहिजे याबाबत पुढचे 120 दिवस मी तुमच्या सोबत आहे. या 120 पैकी आजचा पहिला दिवस म्हणजे आपल्याकडे 119 दिवस शिल्लक आहेत. तर या 120 दिवसांचा फॉर्म्युला, त्याचे टिप्स आणि त्याच्याबद्दल रोज तुम्ही काय होमवर्क केला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला गाईड करणार आहे. अनेक विद्यार्थी माझ्याशी याबाबत कनेक्ट झालेले आहेत. तर आपण सगळे सोबत मिळून अभ्यास करूया. त्यातला आजचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसाबद्दल बोलताना मी पुन्हा थोडंसं वर्गीकरण तुम्हाला सांगतो. सगळे रविवार या 4 महिन्यातले आपण एसेसाठी देणार आहोत आणि आजचा रविवार आहे त्यामुळे आज मी एसेवर थोडंसं बोलणार आहे आणि याबाबत भूषण देशमुख सरांचं लेक्चर पण आपण या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. दुसरा विषय आहे सोमवार ते शनिवार आपल्याला GSचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यातला 60% वेळ हा तुम्ही GSला द्या. 40% वेळ हा तुम्ही जो काही ऑप्शनल निवडलेला आहे त्याला द्या. 6 दिवस जे काही GSचा 60% वेळ देऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्याबाबत पण मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, काही रेफरन्सेस देणार आहे आणि सगळे सोबत मिळून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला थोडा पीअर रिव्ह्यू करता येतो आणि इतर मुलं काय करतायत, त्यांची प्रश्नांची उत्तरं कशी येत आहेत, आपली कशी येतात हे कंपेअरही करता येतं. म्हणून सगळे सोबत चालूया या उद्देशाने हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि अर्थातच हे सगळा मोफत उपक्रम आहे. त्यातला आजचा पहिला दिवस आणि याच्याबद्दल मी आज तुमच्याशी पुढची 5 मिनिट बोलणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही ऐका. मी आखून दिलेल्या कॅलेंडरप्रमाणे की 16 आज तारीख आहे आणि आजपासून जर आपण याचं प्रिपरेशन सुरू केलेलं आहे तर 15 मार्चपर्यंत आपल्याला हे सगळं उरकायचं आहे. म्हणजे बरोबर 4 महिने आपल्या हातात आहेत असं आपल्याला समजतंय. या 4 महिन्यांमध्ये जर आपण आता आज एसेची चर्चा करणार आहोत तर एसेचा जो पेपर आहे तो या घालून दिलेल्या कॅलेंडरनुसार 5 एप्रिल रविवारला होणार आहे. म्हणजे बरोबर पेपर पण रविवारीच आहे आणि आपण तो बरोबर असा रविवार ते रविवारच असा अरेंज केलेला आहे. रविवार आपल्याला एसेला द्यायचा आहे. मराठी आणि भाषेचा जो पेपर आहे तो पण रविवारीच आहे पण 29 मार्चला. 5 एप्रिलला निबंधाचा पेपर आहे. त्या निबंधाचा म्हणजे पेपर 3ची चर्चा आपण एक 5-10 मिनिट आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर हे जे काही 4 महिन्याचं कॅलेंडर आहे याच्यामध्ये एसेचं थोडंसं परत 2 मिनिटांमध्ये इंट्रोडक्शन देतो. एसे जो आहे तो पेपर 3 आहे आपल्या MPSCमध्ये, त्याला पेपर 3 म्हटलेलं आहे. 250 मार्क्सचा आणि 3 तासामध्ये आपल्याला 2 एसे त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजे 2 विषय दिलेले आहेत किंवा वरचा 1 आणि दुसरा 2 असे 2 पेपर्समध्ये आपल्याला 2 एक एसे निवडायचा आहे. साधारणतः 1000 ते 1200 शब्द आपल्याला एसेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तशी प्रॉपर वर्डची संख्या दिलेली नसते पण आपल्याला त्याच्यामध्ये संपवायचं आहे. साधारणतः 8 ते 10 पेजेसमध्ये एक एसे आपल्याला लिहायचा आहे. याचे टेक्निकल बाबी अनेक यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज याच्यावर अवेलेबल आहेत. हे सगळे तुम्ही एकदा बघून टाका. मी फक्त तुम्हाला एक ब्रॉडर आउटलाईन देण्याचा प्रयत्न करतो. मी निबंध कसा लिहायचा हे पण सांगत नाहीये. मी फक्त ब्रॉडर आउटलाईन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. 125 असे 2 मार्क्सचे असे 2 एसे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे एकूण 250 मार्क्स होतात. यू मस्ट अटेम्प्ट बोथ एसेज. ईच एसे इज इंडिपेंडंट अँड कॅरीज इक्वल वेटेज. पेज ॲलोकेशन साधारणतः 24 पेजेसची UPSCची उत्तरपत्रिका असते. म्हणजे आपण पण 24 पेजेसची मिळेल असा अंदाज धरून चालूया. म्हणजे 12 आणि 12 पेजेस आपल्याला एसे 1 आणि एसे 2 साठी मिळू शकतात असं आपण धरून चालूया. मग त्यातले 8 ते 10 पेजेस आपण एसेसाठी वापरणार आहे. काही तज्ज्ञ असं सांगतात की एसे 1 ते 10 पानांचा लिहिल्यानंतर 2 पेजेस थोडे ब्लँक ठेवायचे आणि मग दुसरा एसे लिहायला सुरुवात करायची आणि पेपर संपल्यानंतर त्या 2 पेजेसमध्ये काही लिहिलं नाही तर त्याला क्रॉस आउट करायचं. कशासाठी की ते 2 पेजेसमध्ये आपल्याला नंतर आणखी काही सुचलं, वेळ उरलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एसे 1 बद्दल आणखी काही लिहिण्यासाठी स्कोप असू शकतो. म्हणून 1 ते 2 पेजेस लिहिण्याची पण एक फॅशन आहे. तर ते तुमच्या सवडीप्रमाणे बघा. तुम्हाला काय सवय आहे किंवा तुम्हाला काय इझी जाईल त्याच्यानुसार बघा. याच्या संदर्भात पण यूट्यूबवर काही व्हिडिओज आहेत ते पण बघण्याचा प्रयत्न करा. आणखी इतर तज्ज्ञ काय सांगतात ते पण विचारात घ्या. दुसरा एसे 2 पेजेस ब्लँक ठेवल्यानंतर लिहायला पाहिजे असं काही तज्ज्ञ सांगतात. तर साधारणतः 8 ते 10 पेजेसमध्ये आपल्याला एसे लिहायचं आहे. एसेचं जे काही स्ट्रक्चर आहे ते असं साधारणतः लिहितो आपण. टोटल 8 ते 10 पेजेसचा एसे लिहायचा असेल आपल्याला तर 1 ते 1.5 पानांचं इंट्रोडक्शन लिहिण्याची साधारणतः पद्धत आहे. पण ती 1.5 पेजेसपेक्षा जास्त नसावी. नाहीतर मग परीक्षकाला असं वाटतं की सुरुवातच होत नाही. नेमकं तो सुरुवात शोधण्याचा प्रयत्न करतो की हा एसे स्टार्ट कुठे होते नेमका. त्यामुळे इंट्रोडक्शन हे खूप 1-1.5 पानांपेक्षा खूप जास्त नसावंच. त्याच्यानंतर 6 ते 7 किंवा 8 पेजेसचं
हे मेन बॉडी असली पाहिजे आणि कन्क्लुजनचे जे पॉईंट्स आहेत ते शेवटच्या 1 ते 1.5 पेजेसमध्ये संपायला पाहिजे. साधारणतः असं स्ट्रक्चर आपण लिहित असतो. वर्ड्समध्ये पण आपण तसं क्लासिफिकेशन करू शकतो. इंट्रोडक्शनमध्ये काही हुक्स, काही कंटेंट, काही थेसिस स्टेटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्याबद्दल पण मी 2-4 मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मेन बॉडीमध्ये 6-7 पेजेसमध्ये आपण जेव्हा उत्तर लिहितोय तेव्हा प्रत्येक पानावर कमीत कमी 3 मल्टी डायमेन्शनल पॅराग्राफ्स जर आपण टाकून ठेवले तर खूप आणखी चांगलं. त्याच्यामध्ये चांगल्या प्रॉपर आर्ग्युमेंटचा, एक्झाम्पल्सचा आणि डेटाचा पण वापर करणं अपेक्षित आहे. याच्याबद्दल UPSCच्या म्हणजे दिल्लीच्या अनेक फॅकल्टीज आणि अनेक टॉपरचे खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत. ते सगळे एकदा जर तुम्हाला शक्य झालं तर बघून टाका. मी शक्य झालं तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1-2 व्हिडिओजची लिंक पण तुम्हाला देणार आहे. कन्क्लुजनमध्ये आपण जे काही म्हटलेलं आहे ते समराईज करणारे काही आर्ग्युमेंट्स आपण करू शकतो. काही फॉरवर्ड लुकिंग ऑर फिलॉसॉफिकल एंडिंग करू शकतो. एखादा पॉवरफुल कोट टाकू शकतो, ज्याच्याबद्दल पण मी थोडंसं शॉर्ट नोट म्हणून तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. एक एक्झाम्पल घेऊ आपण, जे भूषण देशमुख सरांनी एका एसेबद्दल ते आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेले आहेत. भारताचे भवितव्य तिच्या वर्ग खोल्यांमध्ये घडत आहे. हा UPSCला प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन हर क्लासरूम्स. वर्ग खोल्यांमध्ये भविष्य घडते, अर्थात मुलांना घडवलं जातं. आता हा एसे लिहायचा आहे आपल्याला. तर माझं असं मत आहे की तुम्ही आता एसे लिहा. आजचा एसेचा दिवस आहे आणि तो एसे लिहिण्यासाठीचा विषय मी शेवटच्या स्लाईडमध्ये सांगणार आहे. सगळ्यांनी एसे लिहायचा आहे आणि तो एका विशिष्ट व्हॉट्सॲप नंबरला तुम्हाला सबमिट करायचा आहे. तत्पूर्वी असा कुठला एसे लिहायचा असेल तर त्या एसेचं तुम्हाला आजच्या दिवसाला थोड्या शॉर्ट नोट्स काढणं माझ्याकडून म्हणजे मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं की त्याचे काही शॉर्ट नोट्स काढा आणि शॉर्ट नोट्सच्या आधारे नंतर मग त्याचं आन्सर रायटिंग 8 ते 10 पेजेसमध्ये करा. त्याचे एक फोटो काढून त्याची PDF बनवा आणि मी सांगितलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. भारताचे भवितव्य तिच्या वर्गखोल्यांमध्ये घडत आहे असा जर प्रश्न आला असता तर त्याचे काय नोट्स काढल्या असत्या त्याचे मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये उदाहरण सांगतो. तर मला असं वाटतं की एक डेडिकेटेड नोटबुक बनवा आणि या संदर्भात जे काही उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे त्याचे पॉईंट्स त्या डेडिकेटेड नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आता याला पॅरलल मी आत्ता देशमुख सरांना प्रश्न विचारला होता की सर प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट होतात का, तर ते म्हटले रिपीट होतात, फक्त त्यांचं हेडिंग बदललेलं असतं. कंटेक्स्ट बऱ्याच वेळा सेम असण्याची शक्यता असू शकते. थीम चेंज होतील, विषय चेंज होतील, पण क्रक्स तोच राहणार आहे. म्हणजे असा समजा भारताचे भवितव्य तिच्या वर्गखोल्यांमध्ये घडत आहे, मग या तत्वावर मी जर काही नोट्स काढत असेल तर हा ह्युमन रिसोर्सला कामात येईल, हा एज्युकेशनला कामात येईल, नंतर अबाउट इंडिया आणखी काही विचारलं गेलं तर त्यालाही कामात येईल. म्हणून नोट्स काढून ठेवा. म्हणजे 2 कामं करायचे आहेत आपल्याला आजच्या दिवसाला. एक शॉर्ट 1 पेजेसचं नोट काढायचे आहेत आणि 2 8 ते 10 पेजेसचं मी सांगितलेल्या एसेवर उत्तर लिहायचं आहे. भारताचे भवितव्य तिच्या खोल्यांमध्ये घडत आहे याचं उत्तर नाही, शॉर्ट नोट्स. याच्या शॉर्ट नोट्स कशा लिहायच्या याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर काही मुद्दे शेअर करतोय. एक तर त्याचं थीमचं हेडिंग टाकून ठेवा की माझं हे आन्सर शीट नाही आहे, मी परत क्लिअर करतो, ही तुमची नोटबुक आहे. एका नोटबुकमध्ये तुम्हाला नोट्स काढायच्यात. नोट्स काढताना त्याची थीम आणि टॉपिक काय आहे, तर हा जो प्रश्न आहे तो शिक्षण आणि राष्ट्र निर्माणाचा प्रश्न आहे किंवा तो मानवी भांडवल आणि भारताचे भविष्याशी संबंधित असणारा प्रश्न आहे. हे 4 जे काही मुद्दे आहेत, हे 4 मुद्दे असा प्रश्न एखादा पॅरलल परत MPSCला विचारला गेला तर या 4 हेडिंगमध्येच तो येणार आहे. म्हणजे माझ्या पुढच्या नोट्स याचं हेडिंग काय आहे हे मला इथे कळतंय. माझं हेडिंग खोल्या नाही आहे अर्थातच, बरोबर. माझं हेडिंग आहे शिक्षण, राष्ट्र निर्माण किंवा मानवी भांडवल आणि भारताचे भविष्य, बरोबर. आता मी त्याच्यानंतर त्याच्या इंट्रोडक्टरी काही हुक्स काढणार आहे, ते पण मी तुम्हाला थोडं थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. आता UPSCचे टॉपर्स वगैरे आहेत ते काय करतात, काही कोड्स, काही अनेक्डोट्स किंवा काही प्रोवर्ब्स काढून ठेवतात. मग मी हे कसं मांडायला पाहिजे त्याचे एक सिम्पल वे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यापेक्षा आणखी खूप सुंदर व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, ते पण एकदा बघा. मी फक्त नोट्सबद्दल तुम्हाला सांगतोय. इंट्रोडक्शन देताना आपल्याला काही कोट्स लिहिता येतात का. आता एक कोट आहे नेल्सन मंडेलाचं, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा उपयोग तुम्ही जग बदलण्यासाठी करू शकता. आता शिक्षणाशी संबंधित आणि राष्ट्र निर्माणाच्या शिक्षणाच्या अँगलने जर एखादा कुठलाही एसे आलेला आहे किंवा म्हणजे पॅरलल एसे आलेला आहे तर हे कोट तुम्हाला कामात येणार आहे. म्हणून ते आन्सर रायटिंगमध्ये तर लिहाच, पण आधी ते नोट्समध्ये लिहा. मग नोट्समध्ये तुम्हाला एक कोट तुम्हाला आठवेल, त्याच्यानंतर हे कोट तुम्हाला अनेक ठिकाणी कामात येणार आहे. ते असे कोट्स जमा करायचे आहेत आपल्याला, पण एक एक प्रश्नाची प्रॅक्टिस करून. असं मी घेतलंय पुस्तक आणि सगळे कोट्स लिहून काढले असं नका करू. तुम्ही जेव्हा आन्सर रायटिंगला लिहाल तेव्हा तुम्हाला अडचण येणार आहे, त्या अडचण सोडवण्याच्या आधी नोट्स काढा.
बरोबर. मग मी काय केलं, त्याच्या शिक्षणाच्या कोट्स काढून ठेवल्यात आता या नोट्समध्ये, की नेल्सन मंडेला काय म्हणतात. एखादा फिलॉसॉफर्स व्ह्यू घेता येतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, की शिक्षण म्हणजे माणसामधील आधीपासून असलेली परिपूर्णता प्रकट होणे. बरोबर. अर्थात शिक्षण आपल्याला परिपूर्ण बनवतं. आपण परिपूर्ण असतो ते एक्सप्रेस करण्याचं माध्यम आपल्याला शिक्षणातून मिळतं, हे स्वामी विवेकानंदांनी म्हटले. आता याच्यात पण मला अनेक शब्द सापडले, ज्याच्यावर मी 1-2 पॅराग्राफ चांगले लिहू पण शकतो. असं एखादा फिलॉसॉफर्स व्ह्यू पण आपण मांडू शकतो. मग मी नोट्समध्ये आता तो लिहून ठेवलेला आहे. एखादी चालू घडामोडीने पण आपण स्टार्ट करू शकतो. उदाहरणार्थ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अन्वये या वर्गखोल्या म्हणजेच शिक्षण यंत्रणा 21व्या शतकासाठी पुन्हा घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण या वर्गखोल्या आणखी डेव्हलप करण्याचं, या वर्गामध्ये बॉटनीवाला बॉटनीच शिकवत होता, झुलॉजीवाला झुलॉजी शिकवत होता, फिजिक्सवाला फिजिक्सच शिकत होता. आता त्यांना सगळं शिकायचं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उद्देशच मुळात हे करणं आहे, की भवितव्य घडवणं आहे. मग हे आणि ते कसं लिंक करायचं, हे स्टार्ट आपण यानं करू शकतो. म्हणजे आपल्याला ते मुद्दे पण सापडतात आणि वी नो अबाउट इट हे पण आपल्याला सांगता येतं. एखाद्या किस्स्याने पण स्टार्ट करता येते. बऱ्याच वेळा बरीचशी भाषणं तुम्ही ऐकली तर एखाद्या छोट्याशा स्टोरीने भाषण सुरू करण्याची पद्धत असते. म्हणजे कोण्या एका काळी किंवा लाँग ॲगो असं बरेच वेळा आपण स्टोरीने एखादं भाषण द्यायला सुरुवात करतो. तसं एखाद्या छोट्या किस्स्याने जर आपण या प्रश्नाच्या उत्तराची इंट्रोडक्शन करायला सुरुवात केली तरीसुद्धा चालतं. मी पाहिलेल्या एखाद्या शाळेची छोटीशी गोष्ट मी सांगू शकतो, की माझी शाळा होती आणि माझ्या शाळेमध्ये असं होतं आणि त्या शाळेतनं ही लोकं घडत गेली. मग मी मागे वळून जेव्हा बघितलं तेव्हा मग ही स्टोरी कंटिन्यू करत करत एक फ्लो निर्माण करू शकतो. तर असे अॅनेक्डोट किंवा एखादा किस्सा पण आपण सांगू शकतो. एखाद्या म्हणीने स्टार्ट करू शकतो. एक चीनी म्हण आहे, 1 वर्षाची योजना असल्यास तांदूळ पेरा, 10 वर्षांची योजना असल्यास झाडे लावा आणि आयुष्यभराची योजना असल्यास माणसाला शिकवा. मग यानं पण मी स्टार्ट करू शकतो. मग मी काय केलं, हे नोट डाऊन करून ठेवलंय माझ्या नोटबुकमध्ये आता. म्हणजे याला पॅरलल कुठलाही प्रश्न असा आला तर मला हे उत्तर लिहिता येणार आहे. हे स्ट्रक्चर आधीच डोक्यात बसणार आहे माझ्या. म्हणून आत्ताच लिहायला सुरुवात करा. माझा व्हिडिओ संपल्या नोटबुक घ्या आणि मी आज जो प्रश्न विचारणार आहे त्याच्याबद्दल कोट्स, फिलॉसॉफर्स व्ह्यू, चालू घडामोडी, अॅनेक्डोट आणि प्रूफवर गोळा करा. ते गोळा केल्यानंतर मग एसे लिहायला घ्या. ठीक आहे. कारण आत्ता पहिल्या अडचण येईल, नंतर हळूहळू हे सगळे जसे जसे गोळा होत राहतील तसं तुम्हाला ते ॲप्लिकेशन बेस्ड तुम्हाला ते कामात येणार आहे. त्याच्यानंतर मग मेन बॉडी आपण जेव्हा लिहायला घेणार आहे तर मोस्टली UPSCचे जे स्टुडंट्स आहेत ते पेस्टल नावाचं जे काय पद्धत आहे ती वापरतात. नॉट नेसेसरी, पण जर काहीच सुचत नसेल तर हे सुचण्याचं खूपच मोठं माध्यम आपल्याला सापडून जातं. याच्या संदर्भात पण अगदी यूट्यूबमध्ये पेस्टल UPSC असं टाकून द्या, तुम्हाला यूट्यूबचे बरेचसे व्हिडिओ बघायला मिळतील. तर त्याच्यातला खूप चांगला एखादा टॉपरचा किंवा विजन IAS, दृष्टी IAS किंवा जे नामवंत UPSCचे क्लासेस आहेत त्याचा एखादा व्हिडिओ बघून टाका, तुम्हाला लगेच त्याचं आयडिया येईल. मी फक्त साध्या भाषेत तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. पेस्टल म्हणजे काय, तर P म्हणजे पॉलिटिकल, E म्हणजे इकॉनॉमिक, सोशल, टेक्नॉलॉजिकल, लीगल आणि एन्व्हायरमेंटल अप्रोच द्यायचा. म्हणजे आत्ता शिक्षणाला म्हणजे ह्या शिक्षणाची चर्चा मी पॉलिटिकल अँगलने करू शकतो, इकॉनॉमिक, सोशल, टेक्नॉलॉजिकल, अगदी एन्व्हायरमेंट अँगलने सुद्धा करू शकतो. मग मला आता पॉईंट सुचले आपोआप, म्हणजे पेस्टल टाकलं की माझे पॉईंट सुचतात. आता काही तज्ज्ञांचे मी व्हिडिओज आणखी बघितले. आता त्यांचं असं म्हणणं आहे की सगळेच मुलं पेस्टलने लिहितात, म्हणजे पेस्टल व्ह्यूने. मग काय की परीक्षकाला पण बोर होतं की हे काय सगळे सारखेच लिहित आहेत. तर मग पेस्टलच्या ऐवजी वेगळं काही वापरायचं का, तर येस यू कॅन यूज, बट यू हॅव टू सर्च इट, तुम्हाला ते शोधावं लागेल. ठीक आहे. तर इथे मी फक्त ते तुम्हाला जोडून देण्याचा प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ मी आता या प्रश्नाचं उत्तर राजकीय अँगलने जर लिहायचं ठरवलं तर मी काय काय लिहू शकतो. तर जर आपण शिक्षण घेतलं वर्गखोल्यांमध्ये चांगलं, तर एक चांगलं नागरिकत्व आणि आपल्या लोकशाहीला वृद्धिंगत करणारी तत्व आपल्याला तिथे शिकायला मिळतात. नंतर आपलं धोरण काय आहे, शासनाची भूमिका काय आहे, संघराज्याची भूमिका काय आहे, शिक्षण हा समवर्ती सूचित जसा आहे तसा. उदाहरणं किंवा नंतर मी अगदी आर्थिक, नंतर परत सोशल, टेक्नॉलॉजिकल, लीगल, एन्व्हायरमेंट सगळंच अप्रोच देऊ शकतो. चांगली आपण तिथे चांगलं शिकलो, तिथे आपल्याला पर्यावरण किंवा सभोवतालचं वातावरण शिकवत गेले तर आपल्याला पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आपण पर्यावरण जपायला सुरुवात करू. हे सगळे अँगलला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पेस्टल या अँगलने आपल्याला लिहायला लगेच खाद्य मिळतं. त्या खाद्याचा वापर करून आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. त्याच्यानंतर चॅलेंजेस आणि वे फॉरवर्ड यानं पण आपण तिसरा
किंवा आपण चौथ्या मुद्द्यात उतरू शकतो की आत्ता या वर्गखोल्यांची आव्हानं काय आहेत आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत. मग मी थोडं विचार केला तर मी हे मुद्दे डिराईव्ह करून काढू शकतो. आता हे त्या 8 ते 10 पानांच्या याच्यामध्ये लिहिता तुम्हाला सुचणार आहे, पण त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते थोडंसं आधीच डोक्यात फिरलं पाहिजे. आव्हाने आणि उपाय असं जर आपल्याला हे हेडिंग जरी सुचले तरी आपल्याला त्याच्यावर लिहायला सुरुवात करता येऊ शकते. तर आव्हाने आणि उपाय शोधा याच्याविषयी आणखी चॅलेंजेस आणि वे फॉरवर्डच्या ऐवजी प्रश्नानुरूप आणखी नवीन मुद्दे पण आपल्याला सापडू शकतात. तर हे प्रॅक्टिसनेच जमणार आहे तुम्हाला. जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आहे. आणि शेवटी कन्क्लुजन लिहायचं आपल्याला. कन्क्लुजन हे भविष्यलक्षी किंवा तात्विक पण असू शकतं. उदाहरणार्थ वर्गखोल्यांमध्ये गुंतवणूक ही केवळ शिक्षण धोरण नसून सर्वात महत्त्वाचे राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक धोरण आहे. ठीक आहे, याची पुनरावृत्ती करू शकतो आपण किंवा तात्विक पण सांगू शकतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्याशी ते आपण जोडू शकतो. तर कन्क्लुजनच्या पण आयडियाज आहेत. फक्त कन्क्लुजन की एसे कन्क्लुजन UPSC असं जरी टाकलं यूट्यूबला तरी खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर हे पण एकदा बघून टाका. आणि मी जास्त वेळ तुमचा न घेता सरळ आजच्या विषयावर येतो. आजचा पहिला दिवस आहे आणि आजचा मी एसेचा विषय तुम्हाला देतोय. द ओनली थिंग वी लर्न फ्रॉम हिस्ट्री इज दॅट वी लर्न नथिंग फ्रॉम हिस्ट्री. ठीक आहे, हा आजच्या प्रश्नाचा विषय आहे. हा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला मी आज. या प्रश्नाचं उत्तर 8 ते 10 पेजेसमध्ये लिहून काढा. थेट डायरेक्ट लिहायला सुरुवात करण्याच्या आधी मी ज्या नोट्स सांगितले तुम्हाला तशा नोट्स तुमच्या एक डेडिकेटेड नोटबुक बनवा. या प्रश्नाचं उत्तर स्ट्रक्चर हे कसं असलं पाहिजे त्याचं एक स्ट्रक्चर निर्धारित करा आधी. त्या नोट्स तुम्हाला नंतर सराव करताना परीक्षेच्या वेळी कामात येणार आहेत. तुम्हाला तुमचं आन्सर रायटिंग नाही कामात येणार आहे, तर नोट्स कामात येणार आहेत. त्यामुळे आधी नोट्स लिहा, 1-1.5 तास घ्या त्याच्यामध्ये आणि ते बाजूला ठेवून नंतर एसे लिहायला सुरुवात करा. त्याची वेळ वगैरे मी सगळं सांगितलेलं आहे. घड्याळ लावून अगदी सुवाच्य अक्षरामध्ये हे सगळं लिहून काढा. काय विषय आहे? द ओनली थिंग वी लर्न फ्रॉम हिस्ट्री इज दॅट वी लर्न नथिंग फ्रॉम हिस्ट्री. हा लिहून झाल्यानंतर त्याचे फोटो काढा, त्याची एक PDF बनवा आणि ती PDF या WhatsApp नंबरला पाठवा. ठीक आहे. शुभम सर हे सगळं आमचा जो काय प्रोग्राम आहे तो सगळा कोऑर्डिनेट करतात. पॉसिबल झालं तर आपण हे चेक करणं अशक्य आहे सगळ्यांचे एसे. आपण त्यातल्या त्यात पीअर रिव्ह्यू काय करता येईल का याचा प्रयत्न करणार आहे. पण आत्ता जो उपाय मला सापडलेला तो तुम्ही पाठवलेल्या एसेपैकी सर्वोत्कृष्ट जो एसे असेल तो मी सगळ्यांबरोबर शेअर करेल. म्हणजे आपल्याला कळेल माझा एसे आणि सर्वोत्कृष्ट एसे याच्यात किती अंतर आहे. मी असा लिहिला आणि त्याने असा लिहिला, तो असा लिहिला गेला पाहिजे होता. हे जर आपल्याला त्याच्यातनं शिकता आलं तर मला वाटतं की आपण एक दिवस पुढे जाऊन एक पायरी वर जातोय असं मला म्हणता येईल. ठीक आहे, तर जास्त वेळ न दवडता इथेच थांबतो. आज पहिला दिवस, रविवार आहे. आज आपण एसे लिहिणार आहोत. एसेचा विषय पण तुम्हाला दिलेला आहे. या नंबरवर तुमचा एसे लिहून आजच शेअर करा. मी उद्या हा एसे पण शेअर करणार आहे आणि उद्या दुसरा दिवस, उद्या आपण GS स्टार्ट करणार आहे. थँक्यू सो मच.